गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढणारे सोन्या चांदीचे दर आता किंचितसे कोसळलेले आहेत। सोन्याचे दर 3000 तर चांदीचे दर 5000 रुपयांनी कोसळलेत। सध्या जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 1,32,000 प्रति तोळा तर चांदीला 1,75,000 रुपये प्रति किलो इतका दर आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर, चांदीचे दर सातत्याने वाढत होते। सणासुदीच्या काळात आणखी वाढतील असा अंदाज होता, उलट होतंय। काहीसे किंचितसे दर कमी झालेले आहेत। काय नेमकी कारण आहेत यामागची? नक्कीच विक्रांत, मागच्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर जे आहेत जळगावच्या सराफ बाजारात सातत्याने वाढत होते। मात्र आज सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण झालेली आहे। सोने सध्या 1,32,000 रुपयांवरती प्रतितोळा पोहोचलेला आहे, तर चांदीचे जे दर आहेत तर ते 1,75,000 रुपये प्रति किलो आहेत। मागच्या वर्षाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी सोन्याचे दर हे दिवाळीत 80,000 रुपये होते। त्या तुलनेत वर्षभरात मोठी वाढ झालेली आहे। मात्र आज जे आहेत ते दर काहीशी घसरलेले आहेत। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, अनेक दिवसांपासून दर वाढत होते, मात्र आज दरांमध्ये घसरण झाली आहे। पुढे काय दर असतील? हो, आपण आजचे काल सोन्याचे भाव 1,35,000 पर्यंत होते, पण प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे आज 3,000 रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले आहे। आणि सोबतच चांदीला जो प्रीमियम सुरू होता स्पॉट आणि फिजिकलचा, तोही आता कमी झालेला आहे। 1,70,000 पर्यंत चांदीचे भाव आता आलेले आहे। आणि आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तापैकी आज शुभ मुहूर्त असतो। ऑफकोर्स आज ग्राहकांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे। दादा, दर जे आहेत ते कमी होण्यामागे काय कारण आहेत आणि पुढे दर कसे असतील, काय शक्यता आहे? दर कमी व्हायचे कारण जे आहे, दर वाढायचे कारण जे आहे ते US चायनाचा जो ट्रेड वॉर सुरू होता त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले होते। परत ट्रेड वॉर 2.0 सुरू झाला होता, त्यामुळे भाव वाढलेले होते। पण काल एवढे भाव वाढल्यामुळे प्रॉफिट बुकिंग एक करेक्शन आलेलं आहे। पण पुढचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे, कारण ट्रेड वॉर जो आहे तो सुरूच आहे। आणि गोल्ड मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे जिओ पॉलिटिकल त्यांच्यामुळे बाकी याच्यातून सगळी इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये येते रे। सेंट्रल बँक बाईंग, ETF बाईंग ही भरपूर होते, त्यामुळे भविष्यातही सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे। निश्चितपणे विक्रांत, जर आपण बघितलं तर सोन्या आणि चांदीचे दर आज काहीसे कमी झाले असले तरी मात्र भविष्यात सोन्या आणि चांदीचे दर जे आहेत ते चढत राहतील असं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे। त्यामागे काही आंतरराष्ट्रीय कारण आहेत। जो आपलं रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे त्याचा परिणाम अजूनही सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आहेच। मात्र सोबतच आता जे टेरिफ धोरण जे अमेरिकेने लादलेलं आहे त्याचा सुद्धा परिणाम सोन्याच्या दरवाढी मागे होताना दिसून येत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।